वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा होत असताना माझ्यासोबत आलेले माझे सहकारी मनोज हळदणकर, इथे मला वाटतं सर्व चाळीतले प्रतिनिधी इथं उपस्थित आहेत, सर्व माझे सहकारी इथं उपस्थित आहेत आणि उपस्थित सर्व माझ्या मित्रांना. खरं पाहिलं तर 2005चा काळ मला आठवतो. आज 2005 झालं आणि 2025 म्हणजे 20 वर्षाचा कालखंड गेला. मी 2005 साली इथून निवडणुकीला उभं राहिलो तेव्हा मी अनोळखी होतो. मी आलो, उभं राहिलं, अशी परिस्थिती या ठिकाणी होती. मला आठवतं की मी त्यावेळेस या इकडच्या मला सर्व माझ्या सहकाऱ्यांनी मला जे प्रेम दिलं आणि 2005 साली मला तुम्ही सर्व लोकांनी मला भरघोस मताने मला निवडून दिलं. तिथे स्थानिक नगरसेवक असताना सुद्धा त्याच्या विरोधात जाऊन तुम्ही मला मतदान करून मला निवडून दिलं. मला तो प्रत्येक क्षण आठवतो, तो दिवस आठवतो. मला त्यावेळेची परिस्थिती सुद्धा मला आठवते. त्यावेळेस मी सांगितलेल्या काही 2 गोष्टी मला त्यावेळेच्या मला आठवतं. मला वाटतं निवडणूक एप्रिल महिन्यामध्येच होती आणि 1 एप्रिल महिना गेल्यानंतर पहिला जर कुठलं लागत असेल तर रक्षाबंधन आणि त्याच्यानंतर येत होतं आपलं भाऊबीज. मी त्यावेळेची पहिली परिस्थिती मी त्यावेळेस पाहिलेली होती आणि त्या पहिल्या परिस्थितीला अनुसरून मी त्यावेळेस बोललेलो होतो की पहिल्यांदी मला माहिती आहे की यावेळेस आपल्या इकडे शौचालयाची परिस्थिती नव्हती. आज बोलू नये, रात्रीच्या अंधारामध्ये आपल्या महिला वगैरे इकडे रोड साईडला, या साईडला, त्या साईडला जायच्या. पाण्याची व्यवस्था नव्हती. महिलांना त्यावेळेस पाणी सकाळी उठून कशा पद्धतीने पाणी आलं काय, नाही तर पाईपलाईनला होल मारून तिथून पाणी भरलं काय, ही परिस्थिती त्यावेळेस होती. आणि ती परिस्थिती पहिला त्यावेळेस मी सांगितलं होतं की रक्षाबंधनच्या अगोदर या ठिकाणी मी पाण्याची व्यवस्था करेन. तशा पद्धतीने मी रक्षाबंधनच्या अगोदर पाण्याची व्यवस्था मी केली. भाऊबीजेच्या अगोदर त्यावेळेस शौचालयाची सर्व व्यवस्था करून दिली. मला वाटतं या ठिकाणी शौचालय वाढवले, पुढे वाढवले, ज्या ज्या ठिकाणी करता येईल. या कोपऱ्यामध्ये मला वाटतं टेलरच्या त्या कोपऱ्यामध्ये जागा होती, तिथं आपण बांधून दिले. मला माहिती की ज्या गोष्टी क्रमप्राप्त आपल्या आई बहिणींची इज्जत आपल्याला सांभाळायची असते ना, त्यावेळेस आई बहिणींना त्रास व्हायला नाही पाहिजे ह्याची काळजी मी त्यावेळेस कटाक्षाने घेतली. आणि मला तो दिवस आठवतो, 2005 ते 2010 या काळामध्ये मी नगरसेवक होतो. त्याच्यामध्ये मी परत मला राजीनामा द्यायला लागला की त्यावेळेची परिस्थिती अशी होती की मी त्यावेळेस 2 ठिकाणी निवडून आलो होतो. चिंचपाड्यात पण निवडून आलो होतो, आपल्या इथं पण निवडून आलो होतो. मग इथला नगरसेवक पण मी ठेवलं आणि चिंचपाड्यातलं मी भावाला नगरसेवक केलं तिकडं त्या ठिकाणी. पण योगायोगाचा काळ काय सांगून येत नाही. त्या भावाचं अंत झाला, मर्डर झाला 2007 साली, काहीतरी 8 साली त्यावेळेस झाला. आणि परत त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागली. त्यावेळेस मी इथला राजीनामा दिला आणि मी तिथून उभा राहिलो आणि इथे मी परत किशोर गायकवाडचा अगोदरचा नगरसेवक इथला होता, त्याला किशोरला इथं उभं केलं. त्यावेळेस सुद्धा तुम्ही डोळे बंद करून विजय चौगुलेच्या पाठीमागे ताकदीने उभं राहून तुम्ही निवडून दिलं. मला ते दिवस पण आठवतात. त्यावेळेस मला माहिती आहे की माझ्या डोळ्यामध्ये काही गोष्टी असे मोठे मोठे आघात त्यावेळेस झाले. माझ्या डोळ्यामधले, माझ्याकडे बघून तुमच्या डोळ्यामध्ये पाणी असायचं. माझ्या डोळ्यामध्ये जरी 2 डोळ्यात बघितलं तरी तुम्ही लोक एवढ्या पद्धतीने तुम्ही मला प्रेम दिले. हे प्रेम कधी मी विसरण्यासारखा नाहीये आणि मला माहित आहे. आणि एकदा विजय चौगुले कमिटमेंट टू कमिटमेंट शब्द दिला, तो पाळला आणि पाळणारा हा विजय चौगुले. आज मला माहिती इथे मी समोर दत्ताच्या समोर उभे आहे. त्यावेळेस पण मी बोललो होतो, तुम्ही लोकांनी माझ्यावर विश्वास टाका. असाच याच ठिकाणी आपण स्टेज टाकलेला होता. समोर दत्त महाराज होते आणि मी दत्त महाराजांच्या समोर सांगतो, ज्या गोष्टी मी तुम्हाला करून देईन त्या मी पूर्ण करेन हे मी तुम्हाला सांगितलं. त्यावेळेस तुम्ही लोकांनी मला डोळे बंद करून नाही, साहेबांच्या पाठीशी उभं राहायचं. तुम्ही एक ताकदीने सर्व बहिणी म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहिलात. मला तुम्ही दोन्ही वेळा त्यावेळेस तिथे उमेदवार निवडून, आतापर्यंत तुम्ही विजय चौगुलेच्या सांगण्यावरच उमेदवार इथे निवडून दिला.
पण कधी कधी थोडंफार दुःख होतं, थोडेफार यातना होतात. आज पण मी कधी रामनगर आणि विजय चौगुले हे रिलेशन कधी मी विसरलेलं नाहीये. आज पण मला आठवतं, कोविडचा काळ आठवतो. कोविडच्या काळामध्ये कुठल्या गोष्टी इथपर्यंत पोहोचल्या नाही, सर्व गोष्टी पोहोचवण्याचा विजय चौगुलेने प्रामाणिकपणे प्रयत्न केला. ऍडमिट करायचं असेल, कोणाला काय असेल तर इंद्रावती हॉस्पिटलमध्ये पोहोचले. आज पण इंद्रावती हॉस्पिटलमध्ये कोणाला इमर्जन्सी झाली, काय झाली, मला कोणाचाही रात्री फोन आला तरी मी पेशंटला इंद्रावतीला पाठवत नाही असं काही नाही. मला इथं असं कितीतरी, एकाची आई सिरियस झाली, एखादा कोणाला तरी टेलर येतं, असे दुसरे वेगवेगळे आहेत. कोविडमध्ये आपले 2-4 लोक इथून दगावले गेले. त्यावेळी जी परिस्थिती ती कोणाकोणाला काय. मला वाटतं इथले आपण रामनगर मधले आपण लग्न सुद्धा आपण त्या ठिकाणी लावले, मी लावून दिले लग्न. मी त्यावेळेस बोललो होतो की कोणाचं लग्न असेल मुलीचं तर मला सांगा, तुम्ही फक्त दागिने कपडे पडे, तुम्ही बाकीचं आहे, मी जेवणाचा खर्च 200-250 लोकांचं जेवण आणि लग्न मी लावून देतो. लावून दिले, 4-5 जणांचे लावून दिले आपण असते. अरे कधी विजय चौगुलेनी जाण ठेवली गेली. आज मी इथे बघतो, तिथं समोर गॅलेक्सी बघतो, तिथं समोर इथून बघतो लाईट, गॅलेक्सीची लाईट दिसते, समोरच्या याची लाईट दिसते. आज मी दत्ताच्या समोर सांगतो तुम्हाला, दत्त महाराजांच्या समोर सांगतो, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही फक्त तुमचं तत्परतेने राहा. हे जे समोर गॅलेक्सीचे जे टावर दिसतात नाही, हे दत्ताच्या समोर आज सांगतो मी, क्लस्टरच्या माध्यमातून आणि एसएलएच्या माध्यमातून हे टावर तुमच्या जीवनामध्ये उभं केल्याशिवाय विजय चौगुले हा स्वस्त बसणार नाही. हे मी लग्नाच्या मी बोलतो, मी वाढदिवस बोलतो. माझी स्वप्न फार वेगळी आहेत. मला वाटतं इथं ज्यावेळेस इथं बांधकाम हे 1+1 बांधायचं सुरुवात झाली, लोक घाबरले, MIDCची लोक आली, त्यावेळेस मी बोललो बिंदास मध्ये बांधा, विजय चौगुले इथं बसलेला आहे, कोणी काय काळजी करायची नाही. कधी या ठिकाणी या वॉर्डमध्ये कधी त्रास झाला नाही. या ठिकाणी भाई असेल, भाईला असेल इथं उभा असेल, भाईला असेल, त्यांच्या एरियातले 275 घरांना नोटीस आले, तलावाच्या बाजूच्या. मुंडेने नोटीस दिली, ते तोडायचे नोटीस दिले. कोण माईचा लाल तिथपर्यंत नाही गेला, म्हणून विजय चौगुले आला, उभा राहिला, बोलला, काळजी करू नका, इथं जोपर्यंत विजय चौगुले तोपर्यंत एकाच्या घराला का एकाच्या केसाला सुद्धा हात न लागून देण्याची जबाबदारी विजय चौगुलेची. हे मी का बोलतो की मी हक्काने बोलतो, माझं तुमच्यावरती तेवढं प्रेम आहे आणि तुमचं पण माझ्यावरती. नातं हे असे जुडले जात नाहीत, मतलबासाठी नाते असतात, ते वेगळे असतात, आणि इथून जे नाते असतात ते वेगळे असतात, त्याला आपलेपणा लागतो. मला आता शुभम इथं बोलला, मला वाटतं त्यावेळेस शुभम छोटा असेल, मला 2005 साली मला वाटतं शुभम 2-2.5 वर्षाचा असेल. शुभमची मम्मी इथे यायची होते, 2-2.5 वर्षाचा असेल शुभम, कुणाच्या घरात वगैरे बसलं. मला फक्त एवढंच सांगायचंय, मी एवढ्यासाठी इथं आलो. आज वाढदिवस इथं चाललाय, इथे हे लोक मला बोलले, सर्वजण बोलले नाही साहेब आपण करूया, मी शाखेच्या समोर करू. मी त्यांना त्यावेळेस बोललो दत्त मंदिराच्या समोरच घ्या, की जेणेकरून आपल्याला शेवटी विजय चौगुले हा तुमचा काय बोलतात त्याला बॉन्डने हक्काने लिहिलेला एक असा व्यक्ती आहे की रात्री अपरात्री कधीही फोन करा, विजय चौगुले तेव्हा उभा राहून. मी नाही, आता मला तर फोन कमी असतात, पण तुमच्या लोकांचे फोन सागरला जास्त असतात. सागर सुद्धा उठतो रात्रीच्या रात्री, तिकडे ऍडमिट करायचं, तिथे ऍडमिट करायचंय, कोणाला कुठलीही समस्या असू दे. कधी आपला साबळे काल बोलला, एक जण एक्सपायर झालाय, मागे कोणीतरी बोला गावी बॉडी पटवायची, कधी जाणते तिथं तिथपर्यंत ऍम्ब्युलन्स आपली येऊन जाते. हे काय ते एक आपलेपणा आहे म्हणून जाते. म्हणून तुम्हाला मी सांगतो, निवडणुका तर आता नाही आहेत, निवडणुकाला वेळ आहे, नोव्हेंबर-ऑक्टोबर मध्ये निवडणुका होतील. पण मला मी सांगतो की तत्वाने वागणारे तुम्ही सुद्धा कोणी काळजी करायची गरज नाहीये. हा विजय चौगुले तुम्हाला तुमचं हक्काचं, जसं तिथं 1 बेडरूम हॉल किचन तिथं आहे, हे 1+1 आहे, खालच्याला पण घर भेटलं पाहिजे, वरच्याला पण घर भेटलं पाहिजे, या मताचा मी आहे. आणि ते मी करून देणार. ज्यांचे डबल झालेले आहेत त्यांनी सुद्धा ती धास्ती घेऊ नका की आम्हाला खाली भेटेल वर भेटणार नाही, पण हे वरच्यानं सुद्धा, कारण आपली आता पिढी वाढली आहे, का एकाला देऊन थोडीच जाणार आहे. जे काय शासनाशी झगडताना वरच्यानं पण घर असेल, खालच्यानं पण असेल, ह्या सर्व गोष्टी मी माझ्या मनामध्ये ठेवलेल्या आहेत. म्हणून मी या ठिकाणी आज वाढदिवसाच्या पूर्व संध्येला मी इथं आलेलो आहे.